नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधील जो पहिला प्रकरण आहे एक सामायिक समीकरणे यामधील सराव संच 1.3 हे आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 मधील प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हे आपण सॉल्व केलेला आहे। आज आपण सराव संच 1.3 मधील जो प्रश्न क्रमांक 3 आहे काय बाबा की खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवणे हे आज आपण अभ्यासणार आहोत। ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आपण सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहूया। आता आपल्याकडे दोन समीकरण आहेत। पहिलं काय 3x - 4y = 10 आणि आपल्याकडे दुसरं समीकरण आहे ते आहे 4x + 3y = 5। आता यांचं करायचं काय, सर्वप्रथम आपण हे जे दोन समीकरण आहेत या दोन समीकरणांची मांडणी आपण एकाखाली एक आपण करून घेऊया। कशी पहा, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5। आता आपल्याला करायचं काय माहिती आहे का मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी dx dy यांची आपल्याला किमती काढायची। सर्वात प्रथम आपण पहा किमती काढतो आपण अगोदर d ची। कशाची? d, त्यानंतर dx, त्यानंतर dy। आता एक नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा पहा, d बरोबर 12 आहे, dx बरोबर 32 आहे आणि dy बरोबर 13 आहे। या नंबरचं करायचं काय मी तुम्हाला शेवटी सांगतो। हे नंबर फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, d बरोबर 12, dx बरोबर 32 आणि dy बरोबर 13। चला आता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला d ची किंमत काढायची आहे। d म्हणजे पहा, d ची किंमत काढत असताना अशा आपण दोन स्तंभ देऊया उभे, तेवढं आपल्याला करता येईल। आता मी तुम्हाला म्हटलं बाबा d बरोबर 12, सर 12 काय भानगड आहे बाबा, थोडं समजावून सांगा। मी सांगतो। पहा आपल्याकडे तीन स्तंभ आहेत पहा समीकरणामध्ये। पहिलं पहा 3x आणि खाली 4y हे एक उभा स्तंभ, त्यानंतर -4y + 3y हा दुसरा स्तंभ आणि नंतर 10 आणि 5 हा तिसरा स्तंभ। पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ म्हणजे पहा हे आहे आपलं पहिलं स्तंभ, दुसरा स्तंभ आणि हे तिसरा स्तंभ। आता d बरोबर काय बाळांनो, पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ म्हणजे हा पहिला स्तंभ आणि हा दुसरा स्तंभ। मग या ठिकाणी आपल्याला चल घ्यायची गरज नाही, फक्त आपण जे सहगुणक आहे ते घेऊया। पहिल्या स्तंभामध्ये 3 आणि 4 आहे, 3 आणि 4। दुसरा दोन नंबर काय बाबा स्तंभ -4 + 3 आहे, +3 घ्यायची गरज नाही पहा, अधिक घ्यायची गरज नाही, फक्त तुम्ही 3 घेतले तर चालतं। परंतु जर वजाबाकीचं चिन्ह असेल संख्यासमोर तर ते वजाबाकीचं चिन्ह घेणं आवश्यक आहे। ओके, इथून काय बाळांनो, आता इथून पुढे काय आहे, खूप सोपं आहे, क्रॉस गुणाकार करायचा आपल्याला। आपण जे दोन स्तंभ तयार केलेत ना 3 4 -4 आणि 3 यांचा आपण काय करूया, क्रॉस गुणाकार करू आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये वजाबाकी करूया। म्हणजे पहा अगोदर ह्याच्या अगोदर पहिले पहा या दोघांचा करू गुणाकार। ओके, काय 3 × 3 ह्या दोघांमध्ये पहा आपल्याला करायची वजाबाकी, म्हणून वजा काय -4 × 4 -4 × 4 बरोबर 3 त्रिक 9। पहा वजा गुणले वजा, कारण कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर काय होतो, गुणाकार होतो, मग वजा गुणले वजा अधिक, वजा गुणले वजा अधिक, 4 चोक 16, 4 चोक 16 म्हणजेच पहा या ठिकाणी 9 आणि 16 25। म्हणजे आपण जर पाहिल्या ठिकाणी तर d बरोबर जी आपली किंमत आली आहे बाळांनो ती आहे 25। किती आली आहे, 25। ओके, आता याच पद्धतीने आपण सेम काय करूया, dx ची किंमत काढूया। मग dx बरोबर काय आहे, अगोदर आपल्याला लिहायचं तिसरा स्तंभ आणि त्यानंतर आपल्याला दुसरा स्तंभ लिहायचं आहे। चला
काय करू आपण, dx. सेम हीच पद्धत, नंबर महत्त्वाचा. तिसरा स्तंभ अगोदर, म्हणजे हे तिसरा स्तंभ, पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि हे तिसरा स्तंभ. काय तर 10 खाली 5, त्यानंतर दुसरा स्तंभ म्हणजे पहिला, हे दुसरा काय -4 आणि हे 3. तीच पद्धत पुन्हा पहा, काय क्रॉस गुणाकार, 10 गुणले 3, 10 गुणवले 3 आणि नंतर -4 गुणवले 5, -4 गुणवले -4 गुणवले 5. या दोघांमध्ये आपल्याला काय बाळांनो, या दोघांमध्ये करायचं आपल्याला वजाबाकी. काय करायचं आहे, वजाबाकी. 10 त्रिक 30, पहा वजा गुणले वजा अधिक, पहा 4 पंचे 20, 30 आणि 20 50. म्हणजेच dx बरोबर जी आपल्या ठिकाणी किंमत आली आहे ती आहे 50. ओके, चला आता आले पाहा काय dy ची किंमत काय आपल्याला. dy बरोबर काय बाबा, अगोदर पहिलं स्तंभ नंतर तिसरा स्तंभ. आता खाली तुम्हाला दिसणार नाही म्हणून इकडे घेतो पहा, काय dy बरोबर पहिल्या स्तंभामध्ये पहिलं स्तंभ पहा, काय पहिलं काय बाबा 3 आणि 4 दिसते ना तुम्हाला, 3 आणि 4. इथे घेऊ आपण 3, खाली घेऊ आपण 4. तिसरं नंतर तिसरा स्तंभ आहे पहा, पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि हे तिसरा स्तंभ. काय इथे 10 आणि 5 आहे, म्हणून 10 आणि 5. समजते ना, खूप सोपं आहे पहा, काही नाही. परत तीच दोघांमध्ये काय क्रॉस गुणाकार, 3 गुणले 5, 3 गुणवले 5 आणि इकडं 10 गुणवले 4, 10 गुणवले 4. दोघांमध्ये आपण काय करतो, वजाबाकी करतो, म्हणून वजाबाकीचं चिन्ह देऊन टाका. ओके, पहा 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, पहा वजाला वजा, इथं 10 चौक 40. ओके, चला आता पहा इथं ह्याच्या पुढं काय नाही, म्हणजे काय असतो, प्लस असतो. काय असतो, प्लस. आता पहा आपल्याजवळ 15 रुपये आहेत आणि आपल्याला कर्ज 25 रुपये आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्यावर कर्ज जास्त आहे, म्हणून आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे आपण देऊन टाकले 15 रुपये. ओके, किती राहिले माग 25, म्हणजे 25 रुपये आपले आहेत की आपल्यावर कर्ज आहे, बाबा आपल्यावर कर्ज आहे म्हणून मायनसचं चिन्ह द्यायचं. सोपं आहे. म्हणजेच इथे पहा, थोडं ऐकून घ्या तुम्ही, म्हणजेच dy बरोबर -25 आलेलं आहे. ओके, तुम्हाला समजलं बाबांनो, खूप सोपं आहे. काही या ठिकाणी आपल्याला मोठं काम करायचं नाही, फक्त d बरोबर 12 ठेवता आला पाहिजे, dx बरोबर 32 ठेवता आला पाहिजे आणि dy बरोबर 13 ठेवता आलं पाहिजे. ओके, चला आता काय करायचं आपल्याला अगोदर x ची किंमत काय, आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी काय असतो, dx छेद d असतो. म्हणून dx ची आपण किंमत काय काढली बाळांनो, 50. किती काढली आपण, म्हणून 50 वर ठेवू आपण. समजतं तुम्हाला. चला d ची किंमत आपण काय काढली पहा, इथं 25. किती काढली आपण, 25, म्हणून 25. बघा बरं आता 25 1 25, 25 दोन्ही 50. म्हणजेच आपण जर पहिल्या ठिकाणी d ची किंमत दिली आपल्याकडे 2 आलेली आहे. आता y ची किंमत काय आहे, y ची किंमत y बरोबर dy छेद d. पहा x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. dy ची किंमत काय आपल्याकडे -25 आहे. समजते ना, d ची किंमत काय आपल्याकडे 25 आहे. म्हणून पहा एकच वजा आहे म्हणून वजाला वजा आणि 25 1 25. म्हणजेच पहिल्या आपल्याला लिहिता येईल काय, x आणि y बरोबर जी आपली किंमत आहे, x बरोबर पहा 2 आहे आणि y बरोबर आपल्याकडे -1 आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येणार आहे, काही अवघड नाही. तुम्ही आता लिहा खाली, या समीकरणाची उकल 2 आणि 1 आहे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. चला थोड्या वेळात आपण लगेच दुसरा प्रॉब्लेम बघू आपण. चला आता पहा दुसरा प्रश्न काय म्हणतात आपल्याला, 2 समीकरण आहेत. पहिलं काय बाबा, 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आणि दुसरं समीकरण आहे आपल्याकडे 6x बरोबर 8 वजा 5y. अगोदरच पाहिजे आपण व्यवस्थित मांडणी करून घेऊया. अगोदर काय पाहिजे, व्यवस्थित मांडणी करून घेऊया. कसं बाबा, चला 4x अधिक 3y बरोबर
आता ह्या 4ला आपल्या बरोबरच्या दुसऱ्या साईडला पाठवायचं आहे. हे 4 काय बाळांनो वजा आहे, मग वजाचा काय होईल बाळांनी अधिक 4 होईल. ओके, आणि जे समीकरण दुसरे आपल्याकडे काय 6x. आता ह्या बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जेवढे आपल्याकडे आहेत तिथे आपण करूया बरोबरच्या अलीकडच्या बाजूला घेऊया. मग x नंतर काय असतो y असतो, म्हणून वजा आहे. इकडे येईल काय होतं अधिक 5y बरोबर 8ला 8, कारण हे बरोबरच्या दुसऱ्या साईडला आहे म्हणून त्याला अलीकडे आपल्याकडे घेऊन यायची गरज लागत नाही. मग पहा आपल्याला काय बाबा परत लिहून दिलं पहा, d बरोबर 12, dx बरोबर 32 आणि dy बरोबर 13. आता हे काय आहे सांगायची गरज लागणार नाही. अगोदर आपण d ची किंमत काढूया. d ची किंमत, चला d बरोबर काय पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ पहा. हे पहिलं स्तंभ आहे, हे दुसरा स्तंभ आहे आणि हे तिसरं स्तंभ आहे. ओके, अगोदर पहिलं स्तंभ पहा 4 आणि 6. आतापर्यंत तुम्हाला समज असं मी काय करतो ते. दुसरं स्तंभ काय आहे 3 आणि 5 आहे. आता काय करायचं माहिती आपल्याला गुणाकार क्रॉस. 4चा आणि 5चा गुणाकार 4 गुणवले 5 आणि इकडं 3 गुणवले 6, 3 गुणवले 6. दोघांमध्ये आपल्याला काय करायचं बाळांनो वजाबाकी करायचं. बस सिंपल होतं काम, काही नाही बघा. 4 पंच 20 वजाला वजा 6 1 6 12 6 त्रिक 18. म्हणजेच पहा 20 मधून 18 गेले मागे राहिले 2. म्हणजे जे आपल्या ठिकाणी डी ची किंमत आली आहे ती आली आहे 2. ओके, नंतर परत dx बरोबर काय आपल्याकडे 32 आहे. म्हणजे अगोदर तिसरा स्तंभ 4 आणि 8, 4 आणि 8. दुसरा स्तंभ कोणता आहे 3 आणि 5, 3 5. क्रॉस गुणाकार 4चा आणि 5चा 4 गुणवले 5 वजा 3 गुणवले 8. 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. पहा ही संख्या धन आहे, ही संख्या ऋण आहे. ऋण संख्या मोठी आहे म्हणून 24 मधून 20 गेले मागे 4 म्हणून ऋण 4. म्हणजेच त्या ठिकाणी जे आपलं dx आलं आहे हे आहे वजा 4. काय आहे वजा 4. ओके, आता अशाच पद्धतीने आपल्याला dy ची किंमत काढायची आहे. ओके, dy बरोबर काय आहे सर 13 आहे. पहिलं स्तंभ 4, दुसरं स्तंभ पहिल्या स्तंभाच्या खाली काय आहे 6. आता तिसरं स्तंभ काय आपल्याकडे 13 म्हणजे 4 आणि 8 आहे, 4 आणि 8 आहे. ओके, क्रॉस गुणाकार करतो आपण 4 गुणवले 8 वजा 4 गुणवले 6. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार आणि नंतर त्या दोघांमध्ये वजाबाकी करायची आपल्याला. पहा 8 चोक 32 वजा 6 चोक 24. 32 मधून 24 गेले बाकी त्याला 52 बघा रे 8 का चला 8. ओके, म्हणजे आपण जर पाहिलं तर dy बरोबर 8 ही आपली किंमत आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय x ची आणि y ची किंमत काढायची आहे. मग त्या ठिकाणी x बरोबर आपण काय ठेवतो dx वजा d. dx ची किंमत आपण काय काढली बघा इथं वजा 4 काढली सर. टाका वजा 4. d ची किंमत काय काढली 2 काढली. पहा बे 1 बे, बे दोन्ही 4. इथं एकच मायनसचं चिन्ह असल्यामुळे त्याला उत्तरामध्ये ॲज इट इज घेऊन टाका, नो टेन्शन. y ची किंमत काढा. y ची काढण्याची काय बाबा dy छेद d. dy ची किंमत काय आहे 8 आहे सर. d ची किंमत काय आहे 2 आहे सर. बे 1 बे, बे 1 बे आणि बे चोक 8, बे चोक 8. मग या ठिकाणी पहा आपली किंमत काढली आहे. आपली किंमत आली आहे x आणि y बरोबर वजा 2. x ची किंमत आहे आणि y ची किंमत 4 आहे. अशा पद्धतीने आपल्याला दुसराही प्रश्न सॉल्व्ह करता येईल. स्क्रीनशॉट मारून घ्या, मी थोडं बाजूला सरतो. चला आता आपण लगेच तिसरा क्वेश्चन पाहूया. खूप इझी आहे पहा. तिसरा क्वेश्चन पण पहा याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं. जास्तीत जास्त प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिसरा क्वेश्चन पहा आपल्याकडे सगळे या ठिकाणी 6 क्वेश्चन्स आहेत. आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ थोडंसं मोठं होऊ शकतो, होऊ द्या, परंतु एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
वजा 1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. ओके, चला थोडंसं फास्ट घेतो पहा आता. काय करायचं पहा आपल्या अगोदर, आपल्याला सर्वप्रथम करायचंय या दोन समीकरणाची आपण मांडणी करून घेऊया एका खाली एक. काय, x अधिक 2y बरोबर वजा 1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. परत पहा, तुमच्या लक्षात राहा म्हणून मी परत लिहितोय. d बरोबर 12, dx बरोबर 32 आणि dy बरोबर 13. हे फक्त तुमच्या लक्षात राहावं म्हणून, बाकी असं उत्तर काढताना लिहायची गरज लागत नाही. ओके, शॉर्टकट आहे थोडंसं ते आपण. चला अगोदर आपल्याला डी ची किंमत काढायची आहे. डी ची किंमत काढू आपण. डी बरोबर काय आहे, 12 आहे पहिलं स्तंभ, आणि हे पहिलं स्तंभ आहे, हे दुसरा स्तंभ आहे आणि हे तिसरा स्तंभ आहे. एक्सचं सहगुणक काही नाही म्हणजे काय असतो बाळांनो, 1 असतो. व्हेरी गुड. तर खाली 2 आहे म्हणून 2, 12 दुसरा 2 आणि तो वजा 3, 2 आणि वजा 3. परत आपल्याला माहिती काय करायचे, क्रॉस गुणाकार. वजा 3 गुणवले 1 आणि 2 गुणवले 2. दोघांमध्ये आपण काय करतो, वजा बाकी. पहा इथं वजाला वजा, 3 1 3, वजाला वजा, बे 1 बे दोन्ही 4. म्हणजेच पहा हे पण वजा आहे, हे पण वजा आहे, हे पण आपल्यावर कर्ज आहे, हे पण आपल्यावर कर्ज आहे. दोघांचे एकूण आपल्यावर किती कर्ज झालं, वजा 7. म्हणजेच डी बरोबर वजा 7 ही किंमत निघालेली आहे. आता पहा dx बरोबर 32 आहे. म्हणजे अगोदर तिसरा स्तंभ काय आहे, वजा 1 खाली 12 आहे आणि दुसरा स्तंभ काय आहे, 2 आणि वजा 3 आहे. क्रॉस गुणाकार पहा, काय करू आपण, पहा आता हे पण वजा आहे, हे पण वजा आहे. मग आपण थोडंसं काय करू, आपण वजा 1, चला थोडंसं आपण तुम्हाला का म्हणून करतो, वजा 1 गुणवले वजा 3 वजा 2 गुणवले 12. ओके, पहा वजा गुणले वजा अधिक 3 1 3. पहा काय केलं आपण, वजा गुणले वजा अधिक 3 1 3. इथं पहा एकच वजा आहे म्हणून वजाला वजा, 12 1 12, 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24. म्हणजेच पहा 3 धन आहे, 24 ऋण आहे, म्हणून 24 मधून 3 गेले, मागे राहिले 21. मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं आहे, मायनसचं असल्यामुळे इथं मायनस चिन्ह टाका. सोपं आहे, काही अवघड नाही रे हे. चला म्हणजे आपलं dx बरोबर काय आलं, वजा 21 आलेलं आहे. ओके, आता dy ची किंमत काढू आपण. कसं काढतो माहिती तुम्हाला, तिसरं स्तंभ काय आपल्याकडे dy काढण्यासाठी, dy बरोबर 13 आहे. म्हणजे अगोदर पहिला स्तंभ आणि नंतर तिसरा स्तंभ. पहिला स्तंभ काय आहे, 1 2, तिसरा स्तंभ काय आहे, वजा 1 आणि 12. माहिती आपण काय करतो, गुणाकार करतो आपण, तर करा गुणाकार. वजा वजा 1 गुणवले 2, 12 1 12, वजा गुणले वजा अधिक आणि बे 1 बे बरोबरच 14. म्हणजेच dy बरोबर काय बाळांनो, 14 हे आपलं किंमत आलेली आहे. आता x ची किंमत काढा आणि y ची किंमत काढा, झालं आपलं उत्तरच निघालं. मग पहा x ची किंमत काढण्यासाठी dx छेद d आहे. dx ची किंमत पहा वजा 21 आहे, वजा 21. d ची किंमत काय आहे, वजा 7 आहे. पहा काय होईल रे, वजा वजा कट होईल, वजा वजा काय होईल रे, कट होईल. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 3 21. y ची किंमत dy छेद d आहे. dy ची किंमत काय आहे, 14 आहे, म्हणून वरी 14 रेष, खाली d आहे. d ची किंमत आपण काय काढली बाळांनो, वजा 7 काढलेली आहे पहा. ओके, 7 1 7, 7 दोन्ही 14. एकच वजा बाकीचं चिन्ह आहे म्हणून वजा बाकीचं चिन्ह झालं पहा. म्हणजेच आपल्या ठिकाणी व्हॅल्यू आहे x आणि y बरोबर, x ची किंमत आहे 3, y ची किंमत आहे वजा 2. ओके, समजते. या स्क्रीनशॉट मारून मी थोडं बाजूला सरतो. चला लगेच आपण चौथा क्वेश्चन पाहूया. फास्ट घेऊया त्याला आपण. एकदा जर आपल्याला पद्धत समजली की नंतर हे गणित आपल्याला अवघड जात नाही. ओके, चला आता काय करा तुम्ही,
चौथा आणि पाचवा सेम या पद्धतीने तुम्ही सोडवा. जे 6वं गणित आहे पहा, हे आपण डायरेक्ट पाहतो 6वं गणित. ओके, चला 6वं गणित काय म्हणतं आपल्याला, तिसरं चौथं आणि पाचवं हे तुम्ही करा पहा. ओके, सेम हीच पद्धत आहे आता जी मी केलेली का त्याच पद्धतीत. 6वं थोडंसं वेगळं आहे तर मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, चला काय ठिकाणी 2x अधिक 3y बरोबर 2 आहे. आणि दुसरं समीकरण आहे पहा, x वजा y छेद 2 बरोबर 1/2. ओके, सोपं आहे, काही अवघड नाही, हे पण खूप सोपं आहे पहा. चला काय करू आपण अगोदर यांची आपण मांडणी करून घेऊया पहा. कशी, हे पहा 2x अधिक 3y बरोबर 2 आहे. ओके, मग सर याची कशी मांडणी करायची, काय करू आपण, थोडंसं आपण इथे केलं तरी चालतं पण मी थोडं बाजूला करतो. ओके, काय करू आपण ठिकाणी पहा, काय आहे, x वजा y छेद 2 बरोबर 1/2. हे थोडंसं वेगळं आहे पहा. आपल्याला काय पाहिजे, सरळ पाहिजे समीकरण, हे थोडं खाली वर झाले. मग ह्याला सरळ करण्यासाठी आपण काय करतो रे, खाली जी संख्या आहे पहा, आपण मध्ये काय ठिकाणी छेदामध्ये काय आहे, 2 आहे. काय छेदामध्ये 2 आहे, तर आपण काय करायचं, संपूर्ण समीकरणाला आपण 2 न गुणायचं. काय करायचं, संपूर्ण समीकरणाला आपण काय करायचं, 2 न गुणायचं. मी थोडं बाजूला करतो. ओके, चला काय तुम्ही x वजा y छेद 2 बरोबर 1/2. कायचं x गुणवले 2 वजा 2 गुणवले y छेद 2 बरोबर 2 गुणवले 1/2. x गुणले 2, 2x वजाला वजा हे 2 कट, हे 2 कट, काय राहिलं ठिकाणी y राहिलं बरोबर हे 2 कट, हे 2 कट, काय राहिलं 1. म्हणजे पहा या ठिकाणी हे आपलं समीकरण तयार होईल काय, 2x वजा y बरोबर 1. काय तर 2x वजा y बरोबर 1. ओके, समजलं आपण काय केलं ते. यस, चला चला पुढं, चला 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 फास्ट फास्ट. परत पहा मी तुम्हाला नंबर घेऊन येतो. डी बरोबर 12, पाठच करायचे. dx बरोबर 32, dy बरोबर 13. हे एवढं समजलं की क्रेमरची पद्धत कचरा आहे, काहीच अवघड नाही, फुकटचे मार्क आहेत न मेहनत करता. डी बरोबर 12, dx बरोबर 32, dy बरोबर 13, बस शॉर्टकट. चला अगोदर डी ची किंमत, डी बरोबर 12 म्हणले सरांनी, तर काय बाबा पहिलं स्तंभ आणि दुसरा स्तंभ 2 2 3. एकचं सहगुणक काय, वायचं सहगुणक काही नाही म्हणजे काय असतो, वजा 1 असतो. वजा का बर, कारण वायच्या पुढं मायनसचं चिन्ह आहे. चला क्रॉस गुणाकार, काय तर 2 गुणवले वजा 1. सर हे एक तुम्ही प्रत्येक वेळेस वजा आलं की कंसामध्ये काय केलं, कारण असं 2 चिन्ह जर आपण जर वजा घेतलं तर थोडंसं एक वाटत नाही ते, म्हणून आपण वजा 1 ला आपण स्पेशल बंगलो बांधून दिला पहा, स्पेशल घर बांधून दिला आपण. तेव्हा तू मायनस आहेस ना, तर तू तुला स्पेशल घर. चला परत ह्या दोघांचा गुणाकार 3 गुणवले 2. पहा हे अधिक आहे, हे वजा आहे म्हणून वजा, बे 1 बे, वजाला वजा, 3 दोन्ही 6. म्हणजे पहा ठिकाणी हे पण वजा आहे, हे पण वजा आहे, वजाला वजा राहील, संख्यांची बेरीज होईल पहा. ओके, चला म्हणजे पहा ठिकाणी डी बरोबर आपली किंमत आलेली वजा 8. काही अवघड आहे का रे, काहीच अवघड नाही काकांनो. चला आता dx काय असतं, dx बरोबर 13. तिसरं स्तंभ आणि दुसरं स्तंभ, अगोदर तिसरा स्तंभ 13 म्हणजे 3, 32 म्हणजे अगोदर तिसरा स्तंभ नंतर दुसरा स्तंभ. काय ठिकाणी तिसरा स्तंभ 2 1 3 वजा 1. चला 2 गुणवले वजा 1 वजा 3 गुणवले 1, वजाला वजा, बे 1 बे, वजाला वजा, 3 1 3. काहीतरी चुकते का आपलं, बघा बरं रे. नाही चुकत, बघू पुढं आपण. चला म्हणजेच वजा 5. dx बरोबर आपलं उत्तर काढलं आहे वजा 5 आलेलं आहे. ओके, dx काढला तर आपण dy काढूया, सेम हीच पद्धत. dy बरोबर 13 म्हणजे अगोदर पहिला स्तंभ काय 2 2, 13 म्हणजे तिसरा स्तंभ काय आहे 2 आणि 1. गुणाकार 2 गुणवले 1 वजा 2 गुणवले 2, बे 1 बे, वजा बे 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 दोन्ही 4. ओके, म्हणजेच पाय ठिकाणी वजा 2, म्हणजेच dy बरोबर वजा 2 आलेलं आहे. चला आता x ची किंमत काढा आणि y ची किंमत काढा, फेकून द्या गणित. चला काय x ची किंमत काय आपल्याकडे
dx छेद d आहे. dx ची किंमत आपण काय काढली, -5 काढली आहे. ओके, d ची किंमत काय काढली आहे, -8 काढली आहे. पहा, वजा वजा कट होईल, काय मिळेल आपलं 5/8 होईल. चला y ची किंमत काढू आपण, काय dy छेद d. dy ची किंमत काय आहे, -2 आहे. d ची किंमत काय आहे, -8 आहे. ओके, वजा वजा कट, बे एक बे, बे चोक 8 आहे. म्हणजेच पाहायचं काय झालं आहे, x आणि y बरोबर, x ची किंमत आहे 5/8 आणि y ची किंमत आहे 1/4. एकदा आपण काय करूया, हे उत्तर आपलं बरोबर आहे का बघू आपण एकदा. ओके, बरोबर आहे का, 5/8 1/4. ओके, व्हेरी गुड, आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. चला ओके, चला तर अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी आज येत्या 10वीचं सराव संच 1.3 हे आपण 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. याच्या अगोदरच आपण सराव संच 1.3चं जे पहिला व्हिडिओ आहे हे आपण अपलोड केलेला आहे आणि आज हा आपण दुसरा पार्ट जे आहे अपलोड केलेला आहे. लवकरच तुम्हाला 1.4 वर तुम्हाला व्हिडिओ मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.